करून माझे वडील श्री दिगंबर रोहिदास आगवणे व आई सौ जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेषबुद्धीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून, पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय, हा उल्लेख आजचा नाही साहेब, हा उल्लेख 2022चा उल्लेख आहे. हे शासनाला गेलेलं पत्र आहे. रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही, पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहे आणि त्याचे पुरावे मी आपल्या समोर देते की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे 6/11/2022 रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे. काय जर तुम्हाला एवढ्या पत्रकार परिषदा घेण्याचा नाद आहे तर वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणेच्या प्रकरणात तुम्ही का घेतली नाही पत्रकार परिषद? का नाईक निंबाळकरांना तेव्हाच प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेटमधून पळून गेला होतात? का तुम्हाला तनिषा भिसे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही? मी अजून खूप काही बोलू शकते, पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिएशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का, तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिएशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे? तुम्ही महिला आयोग आहात. महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची. म्हणजे मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय, आवरा जरा माणसं, आवरा. चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला काळीमा फासू नका, महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका. अशा पद्धतीने वागून तटकरेजी, संघटना सध्या तुमच्याचकडे, त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे. या सगळ्यांमध्ये मी काहीच केलं नाही, माझा संबंधच येत नाही. ईडीची तक्रार आहे. ईडीची तक्रार दिगंबर आगवणेच्या विरोधातली आहे. एखाद्या माणसाला किती फसवावं, मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे. मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे. रोज कागदपत्र काढत जाईल. तुमच्या 50 कोटीच्या धमकीला नाही भीक घालत, अजिबात भीक घालत नाही. कालच सांगितलंय, एक बाग अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनती. काय करायचे ते घ्या करून, नाही भीक तुम्हाला. या बेल ऍप्लिकेशन, या सगळ्या ईडीचे जर सगळे डॉक्युमेंट बघितले आणि ईडीची जर सगळी ऑर्डर नीट अभ्यासली, 45 पानाची आहे त्यामुळे मला वाचणं शक्य होणार नाही एवढी सगळी, ही मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे. हे याच्यात स्पष्टपणे लक्षात येतं. अरे ऑनरेबल कोर्टाने सांगितलंय, ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की नाईक निंबाळकरवर गुन्हा का दाखल केला जात नाही, त्याला चौकशीच्या कक्षेत का आणलं जात नाही. मी म्हणत नाहीये रणजितजी, तुम्ही खासदार आहात, तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, माणसं आहेत, सगळं आहे, पण जरा अभ्यास केलेले वकील तुमच्या सोबत ठेवा. ह्या सगळ्यांमध्ये जर त्यांना असं वाटत असेल, ते काय म्हणाले की तुम्ही आमच्यावर बिनबुडाचे आरोप वगैरे करताय किंवा आम्ही अमुक एक केस करू, आम्ही तमुक एक केस करू. पहिली गोष्ट तर वकील साहेब, म्हणजे रणजित निंबाळकरांचे जे वकील आहेत, वकील साहेब तुम्ही अभ्यास करून येत जा. निंबाळकर तुम्हाला एवढी मोठी फीस देत असतील, त्याला साजेसा अभ्यास करा आणि मग याच्यावरती काही बोला. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय, मुळात कदाचित तुम्हाला माहीतच नाहीये. माझा जो कन्सर्न आहे तो कन्सर्न